काही दिवसांपासून वक्फ बोर्ड विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्यानं खडाजंगी सुरू आहे। वक्फ बोर्ड विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे। वक्फ बोर्ड विधेयकाला 14 बदलांसह मंत्रिमंडळानं 27 फेब्रुवारीला मंजुरी दिली आहे। आता यानंतर हे विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे। सुरुवातीला सुद्धा हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आलेलं होतं, पण त्यानंतर मात्र यात काही सुधारणा सुचवल्या गेल्या। या सुधारणा सुचवल्यानंतर हे विधेयक तपासणी करता पुन्हा संसदीय कामकाज समितीकडे वर्ग करण्यात आलं। या समितीकडून 14 सुधारणा या सुचवल्या गेल्या आणि आता हे बदल काही सुचवल्यानंतर पूर्ण बदलांसह हे विधेयक आज पुन्हा एकदा संसदेत मांडलं जाणार आहे। त्यापूर्वी या विधेयकावर संसदेत चर्चा सुद्धा होईल। साधारणतः 8 तास या विधेयकावर संसदेत चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे। विरोधकांना मात्र हा वेळ अपुरा आहे असाही सूर उमटतोय। बरोबर दुपारी 12 वाजता या विधेयकावर चर्चा होण्यास सुरुवात होईल। आता हे विधेयक नेमकं काय आहे? हे विधेयक मांडत असताना संसदेत सभागृहात पक्षीय बलाबल काय आहेत? वक्फ बोर्डानं आजवर काय दावे केलेले आहेत? आधी हे विधेयक कसं होतं? या विधेयकात बदल करण्यात आल्यानंतर मात्र हे विधेयक कसं होणार आहे? या सगळ्या गोष्टी आपण एकामागून एक समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सुरुवातीला आपण पाहूया, आपण पक्षीय बलाबल पाहतोय। एनडीए समजून घेऊया। एनडीए कडे आहेत 293 खासदार, यामध्ये भाजपकडे 240, टीडीपी कडे 16, जेडीयू कडे 12, एलजेपी कडे 5, आरएलडी कडे 2, हम कडे 1 आणि इतर हे 17। आता येऊया इंडिया आघाडीकडे। इंडिया आघाडीकडे 235 एकूण खासदार आहेत। 99 काँग्रेस, एसपी 77, टीएमसी 28, डीएमके 22, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 9, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 8 आणि इतर 32। आता आपण पाहूया हे विधेयक मांडत असताना अंकगणित नेमकं काय सांगतं। वक्फ विधेयकावरचं अंकगणित आपण समजून घेतोय। संसदेत एकूण खासदार आहेत 542, बहुमताचा तो जादुई आकडा असेल 272। समर्थनार्थ आधी जेव्हा हे विधेयक मांडलं गेलं होतं तेव्हा 298 होते, विरोधात 233। जेव्हा आधी हे विधेयक मांडण्यात आलेलं होतं तेव्हा त्या विधेयकात काय होतं, त्यानंतर ते बदल काय सुचवण्यात आले तेही आपण समजून घेऊया। काय फरक जाणवतोय? 14 एकूण बदल सुचवण्यात आलेले होते। आधी काय होतं ते आपण पाहूया। कलम 40 अंतर्गत कोणतीही मालमत्ता वक्फ घोषित करण्याची परवानगी होती। आता काय आहे तर कलम 40 हे रद्द केलं जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, वक्फ बोर्डाच्या विरोधात ट्रिब्युनल मध्येच आव्हान होतं। आता रेव्हेन्यू, सिव्हिल आणि हायकोर्टात आव्हान देता येणार आहे। पर्याय वाढवले। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मशिदीच्या जमिनीवर आपोआपच वक्फचा अधिकार असेल असं आधी सांगण्यात आलेलं होतं। आता काय आहे तर दान मध्ये मिळालेली जमीन ही वक्फची असेल। दावा असाच करता येणार नाहीये। जर जमीन दान मध्ये मिळाली असेल तर ती जमीन वक्फची असेल। चौथा मुद्दा, दुसऱ्या धर्माची व्यक्ती वक्फ बोर्डात नाही असं आधी होतं, पण आता मात्र यात आमूलाग्र बदल आहे। आता काय आहे ते आपण पाहूया। गैरमुस्लिम व्यक्तीही वक्फ बोर्डात नेमणूक केली जाऊ शकते। गैरमुस्लिम व्यक्तीची सुद्धा वक्फ बोर्डात नेमणूक केली जाऊ शकते। यावर आता काहींनी आक्षेप घेतल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आता वक्फ बोर्डाची संपत्ती किती आहे ते आपण समजून घेऊया। वक्फ बोर्डाकडे जवळपास 1,40,108 शेतजमिनी आहेत।
33,056 दर्गा, मजार, मकबरा आहे. 1,49,951 दफनभूमी आहे. तर 1,06,801 दुकानं सुद्धा आहे. 1,17,413 मशिदींचा यात समावेश आहे. 89,212 घरं उपलब्ध आहे. तर 9,099 ईदगाह आहे. इमामवाडा चौकी आपण पाहतोय 6,777, 13,719 मदरसे, 3,861 तलाव आहे. तर 2,042 वक्फ बोर्डाच्या शाळा आहेत असा त्यांचा दावा आहे. आता ही वक्फ बोर्डाची आवक कशी घटत चाललीये, का घटतीये, हेही आपण समजून घेऊया. 2019 पासून सुरुवात करूया. 2019 ते 20 167 कोटी होती आवक. त्यानंतर मात्र सातत्यानं घट पाहायला मिळते. 2020-21 104 कोटी हा सगळा कोरोनाचा काळ होता. 21-22 61 कोटी, 22 ते 23 27 कोटी, 23 ते 24 14 कोटी, तर 2024 ते 25 केवळ 10 लाख. तर या सगळ्या संदर्भात आता वक्फ बोर्डानं काय दावा केलाय हेही आपण समजून घेऊया. वक्फ बोर्ड काय म्हणतंय? संसद, दिल्ली एअरपोर्ट, बदरुद्दीन अजमल या ठिकाणी वक्फ बोर्डानं दावा केलाय. संबल पोलीस ठाणं या ठिकाणी सुद्धा दावा आहे असं ओबीसी म्हणतात. दिल्लीतील 6 मंदिरांवर दावा करण्यात येतोय. तामिळनाडूमधल्या तिरुचिरापल्लीचा 1500 वर्षांचा प्राचीन मंदिर आहे त्यावर सुद्धा दावा आहे. तिरुचिरापल्लीमधील संपूर्ण गावावर दावा करण्यात आलेला आहे. सुरत नगर निगमची इमारत यावर सुद्धा दावा करण्यात येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.